काय झालं अनम? हे समज मला तुम्ही इथं जबरदस्ती घेऊन आला सा. माहित नाही कुठली नशा चढली होती तुम्हासनी. नाही, असं नाही होऊ शकत. पर असंच झालं आहे. मी तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिली. आता मी कुठे जाऊ, काय करू, मला काय बी समजत नाही आहे. लय भूक लागली आहे, काहीतरी चारा की. पळून कुठे जाणार रामजी? आता पळून काय बी उपयोग नाही. फक्त तेच होणार जे ही चंपा ठरवल. भाऊ, इथं एक दुकान होतं, खाण्याचं सामान निघत होतं. तो कुठे आहे? भाऊ, फिरून फिरून ऐकणाऱ्यांचं दुकान थोडीच ना असतं कुठं. आज इथं होतं, उद्या भलतीकडे असेल. पर झालं काय? तो काय नाही, जावा तुम्ही. याने जे चुरमुरे खायला दिले होते ना, बहुतेक त्यात काहीतरी मिसळलं होतं. त्यानेच मला नशा चढली. नशा कशानं बी चढली असेल रामजी. इज्जत तर माझी गेली आहे ना. आणि तुम्ही इथं असं कुणाला बी विचाराल तर म्या थट्टेचा विषय बनल. हे बघा, मला माफ करा. याची माफी कशी असेल? म्या या चुकीची शिक्षा भोगायला तयार आहे. शिक्षा नाही रामजी, तुम्ही माझा हात पकडा आयुष्यभरासाठी. म्या बी भटक जीवन जगत आहे. आणि भीमाबाई गेल्यापासून तुमचं बी आयुष्य भरकटलंच आहे. आणि असंच चालू राहिलं तर कुटुंब वेगळं होईल. कदाचित आपण दोघं मिळून एकमेकांचं आयुष्य पुरं करू. आणि माहित नाही ह्यामुळेच हे समज झालं असेल, कारण देवानं आपल्या दोघांची भेट लिवली होती. काय येड्यासारखं बोलताय तुम्ही? माझं आयुष्य इथं खराब झालंय आणि तुम्हासनी हे बोलणं येण्यासारखं वाटतंय. 2 दिवसाची येळ देत आहे. माझी आबरू तुम्ही लुटली आहे आणि आता तुम्हीच माझ्या संग लगीन करून ती आबरू परत द्याल. नाहीतर हेच समजा मी जगाला वरडून सांगीन. आणि मी ऐकलं होतं तुमचा लहान पोरगा न्यायाच्या लय गोष्टी करतो. तर आता त्योच मला न्याय देईल. हे बघा, असं नका बोलू. याच्या बदल्यात काय बी करायला सांगा, मी तयार आहे. पर लग्नाचा इशू नको. माझं बोलणं आहे का? 2 दिवस. बेईमानं मला स्वयंपाकघरातून बाहेर काढलं. हे मला अजिबात नाही आवडलं वहिनी. भीमरावाचा त्याच्या आईवर लय जीव होता आणि तो बऱ्याचदा बोलायचा बी की घरातलं स्वयंपाकघर आईचं आहे, म्हणूनच त्यानं असं केलं असेल. नाहीतर भीमराव लय चांगला आहे. ही गोष्ट खरी आहे की
म्या माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे. आणि ही गोष्ट बेकारी आहे की तुम्ही जे स्थळ आणलंय तसं स्थळ कुठं मिळणार नाही. पर मला उगाच कुणाच्या बी कुटुंबात जाऊन फसायचं नाही. मला जबरदस्तीनं कुणाची आई, कुणाची सून, कुणाची बायको म्हणून नाही राहायचं मला वहिनी. हे काय बोलतीयस तू? मी तुला आधी बी समजावलं होतं ना की तुला हळूहळू या घरात जागा बनवावी लागल. वय वहिनी, पर मी हा विचार करत होते की माझ्या नव्या जीवनाच्या शोधात मी आता जे जगते ते बी जीवन भरकटू नये. जास्त विचार नग करूस, समद नीट होईल. आणि आम्ही समजे आहोत ना. जेव्हा तुझी मुलगी रामजीच्या घरी लग्न करून जाईल तेव्हा तिचं आयुष्य नष्ट झालंच समज. नष्ट यासाठी कारण त्या रामजीच्या घरात कोणीच सुखात राहू शकत नाही. नष्ट ह्यासाठी कारण तो अधर्मी आहे. आणि नष्ट यासाठी देखील कारण आम्ही सर्व त्याचा द्वेष करतो. आणि तुझ्या जातीतल्या लोकांपासून आम्हाला लांब राहायला आवडतं, पण द्वेष नाही करत. पण त्याचा आम्ही द्वेषच करतो. आणि तुला तर हेही माहित आहे की स्पृश्य जातीच्या लोकांच्या सहकार्याशिवाय तुम्हा लोकांचं जीवन किती अवघड आहे. अय म्हाताऱ्या, तू नेहमीच आपल्या पोरी संगत नाही राहणार ना. त्यामुळे लक्षात ठेव, जेव्हा बी आमासनी संधी मिळेल ना तेव्हा तुझ्या पोरीला जिद्द मारून फेकून देऊ. अरे असं कसं मारून टाकणार? मुंबईमध्ये आमची लय ओळख आहे. चुकीच्या भ्रमात राहू नका. असं मारणार? तू पुरुष आहेस म्हणून मार सहन करशील, पण जरा विचार कर, तुझी मुलगी तर मरूनच जाईल ना. आणि पुरावा पाहिजे असेल तर पुरंजनला जाऊन विचार, त्याच्या आई सोबत आणि त्याच्या सोबत काय काय केलं आम्ही. आणि राहिला प्रश्न तुझ्या भ्रमाचा, मुंबईमधून ज्याला बोलवायचं असेल त्याला बोलव तू. कोणी आमचं काही करू शकत नाही. त्यामुळे जे काही करायचंय तू जरा विचार करून कर. आणि विचार नक्कीच कर. आज तुझी विधवा मुलगी कमीत कमी तुझ्या समोर तरी उभी आहे, जिवंत तरी आहे. उद्या जर मेली तर ही ओळख, हा मुंबईचा रुबाब काय कामाचा? तुळसा मंजुळा, कळत नाही मी तुमच्याशी कसं काय बोलू, कारण तुम्ही दोघे अजून लहान आहात. मी सांगितलेलं समजल का नाही? काय झालं आत्या? बोल की. होय आत्या, बोल की. आज काकी बरोबर जी आली होती ना, तिचं नाव जिजाबाई आहे. जर बाबांचं लगीन तिच्याशी करून दिलं तर चालेल का? बघा कसं आहे ना, ते उद्या तुम्ही दोघी लगीन करून सासरी जाल. आनंद, बाळा, भीम ते त्यांच्या कामात गुंतून जातील, त्यांच्या कुटुंबात गुंतून जातील. मग बाबांचं काय? त्यांची साथ कोण देणार? आत्या, मी समजते, पर भीम तयार नाही होणार. भीमाची बहीण होण्याच्या नात्यानं आमसने आमच्या लहान भावाचा विचार करणं आणि त्याची साथ देणं लय गरजेचं वाटतं. समजतंय मला. बस एकदा बाबांनी ऐकलं ना, मग आपण समध्यांनी मिळून भीमाची समजूत घालूया. हा आत्या, भीमाला कोणी नाही समजावू शकणार. आत्या, आत्या, बाबा अजून नाही आले? नाही, पर आतापर्यंत बाबांना यायला हवं होतं.
येतच असतील. मला इथं जबरदस्तीनं घेऊन आला सा. मी तुम्हासनी थांबवत होते, पर तुम्ही माझं काय बी ऐकलं नाही. मी तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिले. आता मी कुठं जाऊ, काय करू, मला काय बी समजत नाही. मी 2 दिवसाचा येळ देत आहे. माझी आबरू तुम्ही लुटली आहे आणि आता तुम्हीच माझ्या संग लगीन करून ती आबरू परत द्याल. काय करू म्या, काही समजना झालंय. तुम्ही पाहुणे आहात आणि तुम्हासनी गेलं पाहिजे. मला वाटतं का ज्या घरात तुम्ही आले आहात त्या घरातल्या लोकांनी तुम्ही लाजवणार नाहीत. मी तुला आधी बी समजावलं होतं ना की तुला हळूहळू या घरात जागा बनवावी लागल. काय करू, काय बी समजना झालंय. 2 दिवसाची येळ दिली आहे रामजीला. कुणी काय बी विचार करू दे, लगीन तर माझ्या संगच करावं लागल. अन्वय, तुम्ही हे तयार ठेवा. त्याची काळजी करू नकास. आम्ही समद्यांनी आमचं काम केलंय. आता जिजाबाईचा बाप रामजी सकपाळ संग लगीन करणं तर लांब, लगीन करायच्या विचाराला पण घाबरल. बरोबर ना शेठजी? बरोबर बोलतोय मंगेश. सोडा मला, सोडा. अरे पकडला हाय तर सोडणार बी, पण एवढी गडबड कशा पाहिजे? सोडा, सोड मला. अरे पकड तिला. ऐका, ए थांब. ऐका ना. मला वाचवा. ही माणसं माझ्या मागे लागलेत. मला वाचवा, यांच्यापासून वाचवा मला. ए तू निघतून. हा काय मूर्खपणा आहे. तू आपलं काम कर, समजलंस ना? आणि तसं बी ही विधवा हाय. वाटत हाय यो असा ऐकणार नाही. विधवा असू देत, नाही तर सुवासिनी असू देत, नाही तर कुवारी असू देत, समध्यात आधी ती एक बाई आहे. बायकांची इज्जत करायला शिका, समजलं? बायकांच्या इज्जतीचं एवढंच पडलेलं आहे तर लगीन करा ना माझ्या संग. ह्यासनी मारण्यापरीस गरजेचं आहे मला स्वीकारून आदर्श बना. धन्यवाद, तुम्ही माझी मदत केली. अरे रामजी, तू इथं आहेस आणि पोरं तुला तिकडे शोधतायत. रामजी, ही विधवा असू देत, नाही तर सुवासिनी असू देत, नाही तर कुवारी असू देत, समध्यात आधी ती एक बाई आहे. न बायकांची इज्जत करायला शिका. बाळा,
हे बाळा, आता आपण हिथं नाही राहणार. कुठलंच लगीन बिगीन नाही करायचं. लयच भयानक लोक आहेत ती. नाही बाबा, इथं किती बी भयानक लोक असू दे, म्या माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात हितनच करणार. लगीन करून संसार करेल रामजी संग. लय नाचले जलंभर. आता नवरा, सासूरवाडी आणि पोरांची होईल म्या. ही डोसक्यावरची जखम बघतेस, त्याच माणसानं मारलं आहे मला. ते फक्त तेवढंच करू शकतात. त्यांनी असं कुणाचं बी डोकं फोडल्याने ते इजयानं आपण असे हारू नाही शकत. बघ पुरंजन, म्या जलमभर माझ्या पोरी संगत राहू शकत नाही, आणि रामजी पण आपल्या कुटुंबाला घेऊन मुंबईला येऊ शकत नाही. अरे मग कुणाच्या विश्वासावर मी माझ्या पोरीला सोडू इथं? रामजीच्या विश्वासावर. कारण समध्या गावात फक्त रामजीचंच घर आहे, जे त्या स्पृश्य जातीच्या माणसांसंग बोलू बी शकतात आणि लढू बी शकतात. त्यामुळे काका, तुम्ही काळजी करू नका. आणि बाबा, आतापर्यंत तरी त्या माणसांपासनं ह्यांचं कुटुंब सुरक्षितच आहे. त्यामुळे कमीत कमी जिथं इज्जत आणि सन्मान मिळेल, आपल्याला तिथंच थांबून नव्या आयुष्याची सुरुवात केली पाहिजे. विधवा असू देत, नाही तर सुवासिनी असू देत, नाही तर कुवारी असू देत, समध्यात आधी ती एक बाई आहे. तुळसा, सांभाळून ठेव ग चुलीवर. वय आत्या. भाऊ, बाबा, कुठे गेले होते तुम्ही? तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? भाऊ, काय झालंय? तू बरा आहेस ना? ते तुला यायला उशीर झाला म्हणून आम्ही जेवणाची तयारी करत होतो. कोणी सांगितलं होतं जेवण करायला? लिहिण्या वाचण्याच्या वेळी जेवण का करत होता? मी आता येणारच होतो. भाऊ, रागवतोस कशा पायी? एक दिवस केलं तर काय बिघडलं? काय झालं? एकच गोष्ट सतत सांगत नाही बसणार म्या. माझं काम मला करू द्या. बाबा, तुम्ही रागवू नका. आम्ही ते फक्त यासाठी केलं जेणेकरून तुम्हाला होणारा त्रास कमी करू. भाऊ, तूच समजवायचास ना की समद्याने आपापली जबाबदारी घेतली पाहिजे. आणि जेव्हा घरात आई नसते ना, तेव्हा तिची जबाबदारी तिची लेक घेते, बाप नाही. काय वाटतं? अशा परिस्थितीत पोरं अभ्यास करतील आणि तू वहिनीची जागा घेशील? भाऊ, एक गोष्ट लक्षात ठेव, वहिनीची जागा एक बाईच घेऊ शकते, तू नाही. ममता सावत्र का होईना, पर ममता ममताच असती. तिच्यात सावलीत पोरं आपल्या घरातल्या जबाबदारीतून मुक्त होऊन आपल्या कामावर लक्ष देतील आणि मोठ्यांच्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायचे प्रयत्न करणार नाहीत. मीरा, उगाच काय बी बोलू नकस. आणि मला ह्या विषयावर काय बी बोलायचं नाही आहे.